नमस्कार. आपण आपल्या चॅनेलवर अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी दाखवत असतो. तर आज मी तुमच्यासाठी अशी सिंपल आणि झटपट रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि खायलाही पौष्टिक, मुलांच्या डब्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे. तर आज आपण बनवतोय पालक राईस. हा खायलाही खूप छान लागतो. माझ्या मुलीला तर खूप आवडला हा पालक राईस. तुम्हाला मी लास्टला दाखवेनच, ती सारखी छान छान अशी करत होती. तर छोट्या मुलांसाठी पालक राईस हा पौष्टिकच आहे आणि मोठ्यांनाही आवडेल असा हा पालक राईस आहे. तर त्याच्यासाठी मी इथं थोडा पालक घेतलेला आहे. तो पालक आता मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात भात करत असाल तर तुम्ही पालक जास्त घेऊ शकता. मी इथं थोडाच राईस करणार आहे, त्यामुळे मी थोडाच पालक घेतलेला आहे. आता पालक छान स्वच्छ धुतला आहे, त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. आता आपण एका भांड्यात थोडं पाणी घालून हा पालक छान उकळून घ्यायचा. एक 5 मिनटं. पालक आपल्याला जास्त पण शिजवून घ्यायचा नाही आहे. एक 5 मिनटंच आपल्याला त्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. बघा आपला पालक छान उकळलेला आहे आणि 1-2 मिनटं ठेवून आपण पालक काढून घेऊया. आणि पालक छान थंड पाण्यातच आपल्याला घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा रंग पण नाही चेंज होत. बघा आपला पालक उकळला आहे छान. आता मी त्याला एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्याला थंड पाण्यात घालून घेणार आहे. पालक थंड पाण्यात घातला की त्याचा कलर चेंज होत नाही, त्यामुळं त्याला लगेच थंड पाण्यात घालून घ्या. आता मी एका मिक्सरच्या भांड्यात आपला शिजवलेला पालक, थोडी मिरची, थोडं लसूण आणि थोडंसं अद्रक घालून त्याची पेस्ट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता. मी इथं माझ्या मुलीसाठी बनवते, त्यामुळे मी थोडीच मिरची घेतलेली आहे. आता इथं एका भांड्यात 2 चमचे तेल, थोडंसं बटर घालून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, कांदा घालून घ्यायचा. कांदा छान गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा. आता कांदा आपला भाजलेला आहे. आता आपण टमॅटो घालून घ्यायचा. टमॅटो घातला की लगेच मीठ घाला, म्हणजे टोमॅटो लगेच मऊ होतो. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर, थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स झालं की आपली पालक पेस्ट केलेली घालून घ्यायची आणि थोडा वेळ एखाद मिनिट आपण परतून घ्यायचं, त्याला छान तेल सुटेपर्यंत. बघा आपल्या पालकला तेल सुटलं आहे. थोडीशी साखर घालून घ्या, म्हणजे पालकचा कलर पण चेंज होणार नाही आणि थोडीशी टेस्ट पण वेगळी लागेल. आता मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ मी धुवून घेतलेलं नाही आहे, डायरेक्टच घातलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा असं छान भाजून घ्यायचं. आता आपण 1 वाटी तांदूळ घेतले तर त्याच्यासाठी आपण 2 वाटी पाणी घेणार आहे. आता मी इथं 2 वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं, नाहीतर तांदूळ खाली चिकटला जातो. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही फुल गॅसवरही 3 शिट्ट्या घेऊ शकता. आता बघा इथं आपल्या 3 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. बघा आपला राईस छान झालेला आहे. कुकर पूर्ण थंड झाल्यावरच तुम्ही झाकण काढून त्याला बघा, कारण मग भात शिजला जाणार नाही वाफ जर राहिली तर त्याच्यामध्ये, आणि तांदूळसुद्धा आपला तुटू शकतो. बघा आपला पालक राईस किती छान झालेला आहे आणि त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे. त्याच्यामध्ये साखर थोडीशी घातली की त्याचा कलरही चेंज होत नाही आणि आपण डायरेक्ट पालक थंड पाण्यात घातला होता, त्यामुळे त्याचा कलरही चेंज झाला नाही. तुम्ही पण असंच त्याला थंड पाण्यात शिजवला की डायरेक्ट घाला, म्हणजे तुमच्याही पालकचा कलर चेंज होणार नाही व असा हिरवागार असा भात तुम्हाला तुमचा पण झालेला दिसेल. बघा आपला पालक राईस छान झालेला आहे. आता आपण त्याच्यावर तुपामध्ये तळलेला काजू घालून सर्व करून घ्यायचं आणि बघा किती छान दिसतंय. आणि थोडंसं लिंबू वरून पिळून घ्या. लिंबू पिळला की पालक राईसची टेस्ट पण खूप छान लागते आणि सोबत कांदा, छानच लागतो हा राईस. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा पालक राईस आवडला का.
तुम्हाला जर माझ्या अशा ह्या सिंपल आणि टेस्टीच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशाच सिंपल आणि टेस्टी रेसिपी घेऊन येईन. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी ती रेसिपी नक्की दाखवेन. आणि हा पालक राईस तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. माझ्या मुलीलाही हा पालक राईस खूप आवडला. बघा ती किती आवडीनं खाते आणि सारखी छान छान अशी करत होती. अशा सिंपल आणि नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.